पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। संघर्षाची मांडणी भूदेव विरुद्ध भूमिपुत्र। 1847 साली महात्मा ज्योतिबा फुले एका ब्राह्मणांच्या विवाहास गेले तेव्हा तेथे त्यांना अत्यंत अपमानित करून वरातीतून हाकलण्यात आले। वय होते 21 वर्षे। गोविंदरावांना त्यांनी प्रश्न केला, मला का हाकलले? तेव्हा त्यांनी ब्राह्मणांच्या कारस्थानाची व पेशव्यांच्या हरामखोरीची माहिती ज्योतिबास दिली। आपण शूद्र आहोत ह्याची जाणीव ज्योतिबास झाली। त्यांनी प्रचंड चिंतन केले। सर्वच बहुजन समाजाच्या अवनतीचे कारण शोधले। धर्मग्रंथाचे वाचन व चिकित्सा केल्यानंतर त्यांनी एक क्रांतिकारी सिद्धांत मांडला। या देशातील संघर्ष हा मुस्लिम विरुद्ध हिंदू, मराठा विरुद्ध माळी वा इतर जातीत नसून खरा संघर्ष हा ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा आहे। सर्वच भूमिपुत्रांनी एकत्र येऊन वामनाचे दहन केल्याशिवाय मुक्ती शक्य नाही। पुण्यात सार्वजनिक सभा ही एक ब्राह्मणांची संघटना कार्यरत होती। जी. व्ही. जोशी त्या सभेचे प्रमुख तर न्यायमूर्ती रानडे सहकारी होते। 50 ब्राह्मणांनी आपण शेतकऱ्याचे तारणहार आहोत अशी चर्चा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सुरू केली। त्याला ज्योतिबांनी पहिला विरोध केला। सार्वजनिक सभा शेतकऱ्याच्या अवनतीचे कारण त्यांच्या शेती कसण्याची पद्धत मांडत होती। ज्योतिबांनी शेतकऱ्याचा आसूड घेतला व सार्वजनिक सभेसह सर्वच ब्राह्मणांची धुलाई केली। शेतकरी मागास आहे कारण त्याचे अज्ञान, ब्राह्मणाने त्याच्यावर सर्वंकष गुलामी लादलेली आहे। त्याच्यासाठी शेतकरी शिकला पाहिजे व त्याने ब्राह्मणांची गुलामी फेकली पाहिजे। परकीय आर्याने मूळ निवासियांना गुलाम केले। शेतकऱ्यांच्या राजा बळी याची कपटाने हत्या केली। सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली व त्यानंतर शेतकऱ्यांच्या व सर्व बहुजनांच्या गुलामगिरीस सुरुवात झाली। ही गुलामी दूर करायची असेल तर वामन गाडून पुन्हा बळीच्या राज्याची स्थापना केली पाहिजे हा सिद्धांत मांडला। ज्योतिबा फुले 1850 ते 1890 या कालखंडात ही मांडणी करत होते। हे विशेष कारण सिंधू संस्कृतीचा शोध पुढे 1925 च्या मोहनजोदारो व हरप्पा येथील उत्खननातून लागला। फुल्यांनी तर्काने चिकित्सा करून मांडणी केली ती साधनाविना केली हे आश्चर्य आहे। फुल्यांच्या काळात हिंदू मुस्लिम प्रश्न नव्हता, पाकिस्तानाची फाळणी झाली नव्हती, काश्मीर प्रश्न नव्हता, बाबरी मशीद, राम मंदिर वाद नव्हता, परंतु त्यांची मांडणी ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी आहे। आजही या पार्श्वभूमीवर सत्यात उतरलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।